असा गौप्यस्फोट कोणी केलाय मला माहीत नाही. उद्धव ठाकरे पक्षप्रमुख प्रत्येक गोष्ट जी असतात ती आपल्या सहकाऱ्यांना विश्वासात घेऊन सांगत असतात. महाविकास आघाडीच्या वेळेलाही ही आपण महाविकास आघाडी कोणत्या परिस्थितीत करतोय आणि भारतीय जनता पक्षानं आपल्यावरती ही वेळ आणलेली आहे, हे लादलेलं आहे भारतीय जनता पक्षानं, आणि म्हणून आपण महाविकास आघाडीच्या मार्गाने निघालो हे सुद्धा आम्हाला त्यांनी सगळ्यांना विश्वासात घेऊन सांगितलं होतं. तेव्हा या सगळ्यांनी या प्रयोगाचं स्वागत केलं होतं. भारतीय जनता पक्षाला धडा शिकवण्याची संधी आहे. ज्यांनी आपला अपमान केला आहे, ज्यांनी ठाकरेंचा शब्द पाळला नाही, बाळासाहेब ठाकरे यांच्या खोलीत मातोश्रीवर दिलेला शब्द पाळला नसेल तर ही संधी आपल्याला त्यांना दाखवायची आहे की आम्ही शिवसेनेचा मुख्यमंत्री करू शकतो असं सांगणारे आणि हा प्रयोगाचं स्वागत करणारे हे सगळे लोक आहेत. आता मी नावं घेत नाही. दुसरं असं आहे की नरेंद्र मोदीजी प्रधानमंत्री आणि माननीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात बंद खोली जी चर्चा झाली त्यातला बराचसा भाग त्याने आम्हालाही सांगितला. नरेंद्र मोदीजी आणि उद्धव ठाकरे किंवा ठाकरे कुटुंबाचे संबंध राजकीय नाही आहेत. बाळासाहेब ठाकरे यांच्या काळापासून त्यांनी मोदींना जो पाठिंबा दिला, जे समर्थन दिलं, जी ताकद दिली, हे भाजपलाही माहिती आहे, मोदीही मान्य करतील. त्या नात्यानं दोघांमध्ये सतत बोलणं सुरू आहे असायचं. राजकारणात किती उलथापालथ झाली तरी मोदीजी आणि उद्धवजी यांच्यामधलं एक नातं कायम राहिलं. आता जे कोणी गौप्यस्फोट करतायत त्यांना अधिक माहिती असेल किंवा त्यांना मोदींनी सांगितलं असेल बोलवून की मेरी उद्धवजी से बात हो गई. त्या गोष्टीकडे फार लक्ष देऊ नका तुम्ही. मुळात प्रश्न युतीवरती जर कोणी निर्माण करत असेल तर आज जे 12 लोक आमचे सहकारी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांबरोबर बसले होते आणि त्यांनी युती संदर्भात काही भाष्य केलं, त्यांना मला एक प्रश्न विचारायचा आहे. शिवसेनेच्या वतीने 2014 साली आपण सगळे कुठे होता? ही युती जेव्हा भारतीय जनता पक्षानं तोडली, आम्ही युतीमध्येच होतो ना. ही युती जेव्हा भारतीय जनता पक्षानं तोडली हिंदुत्वाची अनेक, तेव्हा ह्यापैकी किती लोकांनी भारतीय जनता पक्षाच्या त्या भूमिकेवरती प्रश्न विचारले होते? आम्ही नव्हतो युती तोडणार. आम्हाला युती हवी होती. आम्ही शेवटपर्यंत प्रयत्न करत होतो युती राहावी 2014 साली. पण युती भारतीय जनता पक्षानं तोडल्यावर हे आज जे म्हणतात युती 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 युतीचा अजेंडा, युतीचा वचननामा, तेव्हाही होता. तेव्हा ह्यापैकी किती जणांनी भारतीय जनता पक्षाने युती का तोडली हा प्रश्न आज आम्हाला विचारतात. युती तोडली, युती तोडली. 2014 साली युती भारतीय जनता पक्षानं तोडली आणि 2019 साली सुद्धा युती भारतीय जनता पक्षामुळेच तुटलेली आहे. शिवसेना जबाबदार नाही. त्याच्यामुळे आता जर कोणी काय बोलत असतील तर त्या बोलण्याला काही अर्थ नाही. एका मुद्द्यावरून जबाबदार धरलं जाते, तुम्हाला पण जबाबदार धरलं आहे एका मुद्द्यावरून की उपराष्ट्रपती पदासंदर्भात उमेदवाराला तुम्ही शरद पवार यांच्या बैठकीला गेला आणि याची भूमिका वेगळी होती. गेलो ना, पण राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये त्या भूमिकेचं काय? हे लोक आले आणि उद्धवजींना सांगितलं की आम्ही तर निर्णय घेणारच होतो की आपण द्रौपदी मुर्मूंना पाठिंबा दिला पाहिजे. तर उद्धवजींनी त्यांना प्रश्न विचारला, हो पाठिंबा दिल्यावर तुम्ही पक्षात राहणार आहात का? तेव्हा हे म्हणाले होते, हो तुम्ही द्रौपदीजींना पाठिंबा द्या, तुम्ही भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा द्या, आम्ही तुमच्या बरोबरच आहोत, हे सांगणारे हे लोक आहे. तुम्ही यांच्यावरती काय विश्वास ठेवता? त्याच्यामध्ये शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी असं म्हटलं की मोदी आणि उद्धव ठाकरेंमध्ये जी चर्चा झाली त्यानंतर 12 शिवसेना आमदारांचं भाजपच्या आमदारांचं निलंबन केलं गेलं आणि त्यामुळे भाजप नेते नाराज झाले आणि मग पुढे सगळं फिसकटलं. मला असं वाटत नाही. हे कोण सांगते, कोण बोलतंय
बरं का, त्याकडे फार लक्ष द्यायची गरज नाही. ते आमचे सहकारी होते, आज आम्ही त्यांना आमचे सहकारी मानतो. मी इतकंच सांगतो की शिवसेना भाजपा युती जी तुटली त्याला शिवसेना जबाबदार नाही, हे माझं स्टेटमेंट आहे पक्षाच्या वतीनं. आणखी खासदार राहुल शेवाळे यांचं असंही म्हणणं होतं की युतीच्या मतासाठी किंवा मी त्यांचे बघा ते काय सांगतात त्याला उत्तर त्याला मी बसलो नाहीये. तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, पण मी इतकंच म्हणतो युती का तुटली, ती भारतीय जनता पक्षानं तोडली. शब्द कोणी फिरवला? गेल्या 2.5 वर्षात नव्हे ते त्याच्या आधी सुद्धा तुम्ही बाळासाहेब ठाकरेंना मानता, त्याच्या कुटुंबाला मानता. या कुटुंबावर आमच्यावर तर सोडून द्या, आम्ही फार लहान माणसं आहोत या व्यवस्थेतले, पण उद्धव ठाकरे असतील, शिवसेना असतील, त्यांच्यावरती ज्या भाषेमध्ये ज्या पद्धतीनं हल्ले करण्यात आले, बदनाम करण्यात आले, यापैकी किती लोकांनी ठामपणे पक्षाची आणि उद्धव ठाकरेंची बाजू घेतली, मांडली, हे जरा एकदा स्पष्ट करा. आता तुम्ही खूप बोलालो युती युती, पण तुम्ही इतके निष्ठावान कडवट वगैरे आहात म्हणताना किती लोक ठामपणे उभे राहिले शिवसेनेच्या बाजूनं? किती लोकांनी हे हल्ले परतून लावण्यासाठी आम्हाला मदत केली? तेव्हा कोण होतं लढायला? 2014 पासून पुढला संपूर्ण काळ जो युती तुटली आणि आता सुद्धा 2.5 वर्षामध्ये ज्या प्रकारचे हल्ले अत्यंत घाणेरड्या शब्दामध्ये झाले बाळासाहेबांच्या कुटुंबावर, त्यावेळेला ह्यापैकी किती जण आज जे बोलतायत ना ते पुढे येऊन बोलत होते. काय यांना अधिकार काय आज बोलण्याचा? यांना अधिकार जर असेल तर त्यांनी बोलावं, यांना काही अधिकार नाही आहे बोलण्याचा. आम्ही सातत्यानं आमच्या पक्षाची भूमिका आणि बाजू मांडत राहील. हा आमचा दोष असेल त्याबद्दल आम्ही अपराधी असू, काही निष्ठावंत कडवट खासदार आणि नेते पक्षाचे, तर ठीक आहे, तुम्ही आम्हाला अपराधी मानू शकता. उपराष्ट्रपती पदाचा निर्णय आहे, हा पक्षाचा निर्णय आहे, त्याच्यावरती कोणाला बोलण्याचा अधिकार नाही. पक्षाचे आदेश पाळायचे असतात. जर आम्ही द्रौपदी मुर्मूंना पाठिंबा दिला तेव्हा यातल्या किती लोकांनी सांगितलं आम्ही पक्षाबरोबर आहोत नाहीत? हा प्रश्न अत्यंत गैरवाजवी आहे. काय बोला प्रशांत? एक मुद्दा असा आहे की या खासदारांनी असा मुद्दा मांडलाय, अरविंद सावंत यांनी जेव्हा त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला, एनडीएतून आपण बाहेर पडतो तसं कुठलंही पत्र दिलेलं नाही. यांना काय, त्यांनी या चौकशा करू नये ना? त्यांना कशा करताय चौकशा करायच्या? वारंवार याच्यावर खुलासे झालेले आहेत. आम्ही या क्षणी कोणत्याही आघाडीमध्ये नाही आहोत. एनडीएतून आम्ही बाहेर पडलेलो आहोत, ते वारंवार आम्ही सांगितलेलं आहे. त्यासाठी कोर्टात जाऊन ॲफिडेव्हिट करायला पाहिजे का? सुप्रीम कोर्टात जाऊन आम्ही उभं राहायचं आहे का? ॲफिडेव्हिट करायचं आहे? काही बोलता आणि तुम्ही काही सांगता. आम्ही ना UPA मध्ये होतो ना एनडीएत होतो. आम्ही आमचा स्वतंत्र मार्ग निवडला होता आणि तो त्यावेळेला आम्हाला वाटलं की महाराष्ट्राच्या आणि शिवसेनेच्या हिताचा होता. दुसरा मार्ग जर कोणता असेल त्यांना आवडत नव्हता तर त्यांनी तेव्हा आज खूप लोक सांगतात आम्ही पहिल्या दिवसापासून हे सांगत होतो. कोणता पहिला दिवस? तुम्हाला जर या व्यवस्थेमध्ये मंत्रिपद, सत्तेची पदं मिळाली असती तर तुम्ही हे प्रश्न विचारले नसतात. दुसरा एक मुद्दा आहे महत्त्वाचा. एकनाथ शिंदे माननीय आज राज्याचे मुख्यमंत्री आहेत श्री एकनाथ शिंदे, युतीचा शब्द पाळला गेला असता युतीतला, शिवसेना भाजपा युतीतला 2019 साली दिलेला, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच होणार होते. हे सगळ्यांना माहिती आहे. भारतीय जनता पक्षानं युतीच्या पाठीत खंजीर खुपसला म्हणून एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होऊ शकले नाही आणि पुढली व्यवस्था करावी लागली. एकनाथ शिंदे यांची फसवणूक कोणी केली असेल तर ती भारतीय जनता पक्षाने केलेली. त्या काळामध्ये आम्ही जेव्हा बसून निर्णय घेत होतो त्या निर्णयामध्ये उद्धव ठाकरे स्पष्ट आम्हाला सांगत होते की एकनाथ शिंदे हे आपले पुढले मुख्यमंत्री आहेत. पण आज हे अध्यक्षांना भेटले आणि त्यांनी नवीन गटनेता नेमण्यास नाही, ठीक आहे, बघा या तांत्रिक गोष्टी आहेत, त्याच्यावरती मी बोलणार नाही. विधिमंडळात, जिल्हा परिषद सभागृहात, संसदेमध्ये असे प्रसंग अनेक पक्षांवर आलेले आहेत. त्याच्यामुळे ह्याच्यावरती काय फार चर्चा करण्याची गरज नाही. आज तुमच्याकडे आकडा आहे ना, ठीक आहे, तुम्ही आकडा लावा, पण भविष्यामध्ये 2024ला निवडणुका होतील तेव्हा आकडा बदललेला असेल हे मी तुम्हाला आत्ता ठामपणे खात्रीनं सांगतो. तेव्हा मॅटनी शो सुद्धा आमचा असेल आणि सिनेमाचे सगळे शो आमचे असतील. ते आत्ताच आमचा मॅटनी शो जरी असला
जे मुख्यमंत्री सांगतायत, तरी मॅटनी शोला दीवार आणि शोले हा 25 वर्ष चालला हे लक्षात घ्या. आणि आजही महाराष्ट्रामध्ये मराठी सिनेमा हा मॅटनीलाच चालतो, राऊत साहेब, मराठी अस्मितेचा. आणखी एक विषय होता की जसे तुमच्यावर या खासदारांनी प्रश्न उपस्थित नाही, माझ्यावरती उपस्थित करण्याचा, प्रश्न उपस्थित माझ्यावरती किंवा विनायक राऊत यांच्यावरती कोणताही प्रश्न उपस्थित करण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. आम्ही पक्षाबरोबर निष्ठेने राहतोय आणि काम करतोय. ही पोटदुखी असेल काही लोकांची. आम्ही वाईट काळामध्ये पक्षाबरोबर उभे आहोत. प्रलोभन आणि दबाव आमच्यावर सुद्धा आहेत, लक्षात घ्या. प्रलोभन आणि दबाव आमच्यावर सुद्धा आहेत. प्रलोभनावरती आम्ही कुत्र्यासारखी टांग वर करतो, टांग वर करून दाखवतो, आणि दबावाला आम्ही झुगारून देतो. म्हणून आम्ही शिवसैनिक आहोत. आम्हाला मोह नाही आहे आणि आम्हाला भय सुद्धा नाही आहे. काय करणार? केंद्रीय तपास यंत्रणांचे पोलीस येथील आम्हाला हातकडा घालून घेऊन जातील. देशाला कळू द्या या देशात काय चाललंय ते, जगाला कळू द्या. आय डोंट केअर. या सर्वांनी या गटानं जाहीर केलेलं आहे आज की त्या गटाचा प्रश्न संपला हो. कसल्या तुम्ही गट नाही, गटार आहे ते सोडून द्या. एनडीए मध्ये आहेत असं जाहीर केले त्यांनी. आम्ही अजूनही एनडीए मध्ये आहोत. बघा, फुटलेला गट काय करतो त्याच्याविषयी आम्हाला प्रश्न विचारू नका. फुटलेला गट कुठे जाऊ शकतो, त्यांचा स्वार्थ, त्यांचं काय जे काय व्यवहार असतील त्यांचं त्यांना लखलाभ आहेत. मला काय करायचं त्याच्याविषयी? ते आजही त्यांना तांत्रिकदृष्ट्या ते शिवसेनेचे खासदार आहेत, माझे सहकारी आहेत, आमचे सगळे मित्र आहेत. इथेच येऊन अनेकदा आपण पाहिला असेल, इथेच आमच्या बैठका जेवणावळी होत होत्या. एका नात्याने आम्ही अनेक वर्ष जोडलं गेलेलो आहोत. त्याच्यामुळे मी त्यांच्यावर टीका करणार नाही. आम्ही निवडणुकीत दाखवू, पक्ष म्हणून दाखवू. शेवटी राजकारणामध्ये अशा घटना, असे प्रसंग घडत असतात आणि शिवसेनेनं हे प्रसंग अनेकदा खिलाडू वृत्तीने स्वीकारलेले आहेत. उत्तर द्यायची जागा हे निवडणुकीचं मैदान आहे, आता नाही. राऊत साहेब, आणखी आज दिवसभरातली एक मोठी घटना आहे. रामदास कदम यांनी जे चॅनल्सला इंटरव्ह्यू दिले, शिवसेनेसाठी काय केलं, काय त्याग केला हे सांगताना ते ढसाढसा रडलेले आहेत. माझे त्यांचा मगाशी दूरध्वनीवर चर्चा झाली. मी बोललो त्यांच्याशी, माझे सहकारी होते. मी त्यांना हे सांगितलं, अनेक गोष्टी त्यांच्याशी मी बोललो आणि या संकट काळामध्ये तुमची पक्षाला कशी गरज होती हे त्यांना मी सांगितलं. पण त्यांची एक भूमिका वेगळी आहे. त्यांच्याशी बोललो मी, ठीक आहे, त्यांनी त्यांची भूमिका मांडली असेल. पण रामदास कदम किंवा आम्ही सगळेच, आम्हाला पक्षाने भरभरून दिलं असं मी मानतो. एखादी गोष्ट मला मिळाली नाही ती मी मनात ठेवतो. मलाही वाटतं अनेकदा की काहीतरी अन्यायाची गोष्ट झाली असेल, तरीही जे मिळालं आहे मला, माझ्यासारख्या असंख्य लोकांना, ते शिवसेना या 4 अक्षरामुळे मिळालेलं आहे. ते प्रत्येकाला मिळाले. मी तर कधीच मंत्री झालो नाही, तिथं अनेकदा मंत्री झाले. हे पक्षाने दिलेलं आहे आणि पक्षाला सुद्धा आमच्याकडून द्यायचा आम्ही प्रयत्न केला. पण शेवटी पक्ष आमची आई आहे, शिवसेना आमची आई आहे आणि त्या आईचं दूध पिऊन आम्ही मोठे झालेलो आहोत, एवढंच मी सांगू शकतो.